अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात आणखीन एक तक्रार आता समोर आलेली आहे। स्वतः तक्रारदार सध्या आपल्या सोबत आहेत। दादा, तुम्ही तक्रार दिलेली आहे पोलिसांमध्ये, गुन्हा दाखल झालाय, काय नेमकी तक्रार आहे? आमचं ब्रह्मा बिल्डरकडे पेमेंट बाकी होतं। माझा मुलगा तिथं मागायला गेला होता, तर त्याला काहीतरी उलटसुलट उत्तरं दिली 9 तारखेला, 9 जानेवारी 1:24ला उलटसुलट उत्तरं दिल्यानंतर तो टेन्शनमध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केली। ते आम्ही FIR द्यायला गेलो होतो, पण त्यांचे वकील झेंडे आणि रवी उडलानी हे चंदननगर पोलीस स्टेशनला आले, म्हणजे आमच्याबद्दल तक्रार देऊ नका, आम्ही तुमचं काय असेल ते देतो म्हणून। त्यातली थोडीफार काही रक्कम दिली, बाकीचे ते आता द्यायला आळमटाळम करतात। हीच तक्रार द्यायला आम्ही आलो आहे। साधारण कुठलं काम करत होता तुमचा मुलगा त्यांच्याकडे? अर्थ मुव्हिंगचं ट्रिमिक्स, खोदाई, म्हणजे कोंड्यापासून तर ली मेरिडियन तुमचं ब्रह्मा सन सिटी, हे सगळ्या साईड केल्यात मी। किती साधारण पेमेंट होतं आणि किती पैसे घेणं होतं तुम्ही त्यांच्याकडून? 84,50,000, त्यातले थोडेफार दिले त्यांनी आत्तामध्ये पोरगा गेल्यानंतर, बाकीचे म्हणले आम्ही देतो, ते देतो म्हणतात, आता आळमटाळम करतात। तर आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे। याच कारणास्तव आपल्या मुलांनी हा टोकाचा पाऊल उचलला होता? हो, त्याला आर्थिकदृष्ट्या गांजलेला होता तो, बाहेरचं पण कर्ज होतं, हे देतो म्हणतात, पैसे दिले नाही। त्यांच्या मुलावर बाहेरचं एक कर्ज होतं, एक काळे नावाचा माणूस आहे, त्याकडनं त्यांनी 5-6 टक्क्यांनी पैसे घेतले होते। तो माणूस घरी येऊन शिवीगाळ करायचा की गरीब कुटुंब हे कधी भांडणत नाही, पोलीस चौकीत नाही, यांना काहीच माहिती नाही आहे। तर ते ज्यांचं जे पेमेंट यायचं होतं अग्रवाल कंपनीवर, ते मागायला गेले होते आणि पोलिसांनी त्या दिवशीचं CCTV फुटेज पण चेक केलेलं आहे। मुलगा रेसिडेन्सी क्लबमध्ये आलेला आहे, 2 तास तिथं बसलेला आहे, ते CCTV फुटेज पण आहे। आणि त्यांचा जो मुकेश अग्रवाल आहे, त्यांचं रेकॉर्डिंग पण ह्यांच्याकडे आहे की हा त्यांना म्हणतोय मी पैसे घेऊन येतोय, तुम्ही काय कंप्लेंट करू नका, नाहीतर तुम्हाला खूप महागात जाईल, राम अग्रवाल काय तुम्हाला माहिती नाही आहे, हे त्यांच्याकडे रेकॉर्डिंग पण आहे त्या मुकेश अग्रवालचं। संपूर्ण रेकॉर्डिंग आम्ही आता CP साहेबांना इथं झेंडेचं तिथं आम्ही देणार आहे, त्या मुकेश झेंडेचं। त्यामुळे त्या मुलांनी त्याला तिथं शिव्यागाळ्या केल्या, त्यांनी घरी येऊन वडिलांचा सगळा प्रकार सांगितला आणि त्यांनी आत्महत्या केली। आत्महत्या केल्यानंतर हे पोलीस स्टेशनला जेव्हा गेले कंप्लेंट देण्यासाठी, हे त्याच फर्मच्या नावाने ब्रह्मा बिल्डर, राम अग्रवाल, मुकेश झेंडे आणि रवी डुडलेने यांच्या नावाने कंप्लेंट देत होते। अर्धा 1 तास तिथं काय प्रकार झाला लेंगाळत, हे तिथं बसलेले असताना अग्रवाल कंपनीचे लोक तिथं आले, यांना तिथं साईडला घेतलं, दमदाटी केली, पैशाचं आम्हीच दाखवलं। व शेवटी यांच्या घरचे म्हणले मुलगा तर गेलेला आहे, आता जे काही पैसे देतोय घ्या, तो मी तुम्हाला पैसे देतो। त्यांनी काही रक्कम तिथं पोलीस स्टेशनमध्ये आणून पण दिली, पिशवीत 5 का 10 लाख रुपये काहीतरी आणून दिले आणि म्हणले बाकीची रक्कम नंतर देऊ, हे मग तुमचा विधी वगैरे सगळा मुलाचा आटपून घ्या। नंतर हे पैसे मागायला गेल्यानंतर यांना असं उत्तर दिलं त्या राम अग्रवालनी की अभी तुम्हारे बेटे को नीचे लाओ, फिर बैठ के हिसाब करेंगे। आता हे बघा, अशा गोरगरीब माणसाला जर असे जर छळत असतील तर माणसांनी जायचं कुठं आणि न्याय मागायचा कुठं? खरंच असं वाटतं का, म्हणजे जे ते खूप श्रीमंत होते, अर्थात अशा पद्धतीने ते अनेक ठिकाणी पैशाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणत होते? अर्थात त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्या ओळखी तिकडं अंडरवर हे ते राजकारणी, आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांच्याशी ओळखी आहेत त्यांच्या, ते असे दबाव आणणार नक्कीच। बरं, आता तुम्ही तक्रार दिली आहे, गुन्हा दाखल झालाय, काय तक्रार द्यायला चाललोय आम्ही? तुम्ही इथं थांबवलं म्हणून तुमच्याशी बोलतोय, आम्ही कमिशनर साहेबांकडे चाललेलो तक्रार द्यायला। आता या संदर्भात तक्रार देणार वाटतंय न्याय मिळेल? ज्या पद्धतीने आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, ते आता साहेबांच्या हातात आहे, न्याय देणं नाही देणं। आम्ही न्याय मागायला आलोय, न्याय मिळणार किंवा नाही मिळणार ते आता आम्ही कुठं सांगू शकतो? ते कमिशनर साहेब बघतील ना, ते घेतील कडक पाऊल, आता उचलतील। आता मला तर असं बघा, मी TV आत्ता बघितला आहे, आता डॉक्टरांना 2 अटक झालेली ससूनच्या, म्हणजे पोलिसांनी तपास योग्य रीतीने चालू केलेला आहे। आता पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। पोलिसांनी जर ठरवलं की आरोपीला शिक्षा करायची आणि ज्या माणसावर अन्याय झाला त्याला न्याय मिळवून द्यायचा, तर 100% पोलीस मिळवून देतील न्याय। असे आणखीन लोक आहेत ज्यांना फसवलंय, किंबहुना त्यांचे भरपूर लोक तुम्हाला बघा, आता एक माणूस पुढे यायला लागलेला आहे। आता एक गलांडे म्हणून एक ताई आहेत, त्या गलांडे ताईंचा मला फोन आलेला आहे, ते बी आता थोड्या वेळात इथं पोचतात येते, त्यांच्याही घरात घुसून 400-500 लोक घेऊन त्यांच्या जमिनीचा ताबा घेतलाय, त्यांनाही मारहाण केलेली, ते पण आता येतात ते बघा रस्त्यात तिथं पोचतीलच त्या। हे सगळे गुन्हे दाखल होत नव्हते का आतापर्यंत?
लोकांनी पोलीस स्टेशनला 1-1 वर्ष 2-2 वर्ष झाले चक्रा मारता येते, साधी एनसी दाखल होत नाहीये त्यांच्यावर, साधी एनसी. म्हणजे एवढी प्रेशर का? म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आला एवढी पैसा बोलतो. त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, त्यांच्या ओळखी भरपूर आहेत, त्यामुळे त्यांचं काहीच होत नाही. जर आपण आता बघितलं तर अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसते, कारण आणखीन एक तक्रारदार आता समोर आलेले आहेत ज्यांच्या मुलाला पैसे दिले नाहीत त्यांच्या कामाचे, त्यामुळं त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केलेली आहे. हीच तक्रार देण्यासाठी ते आता पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहेत. वारंवार या संदर्भातली तक्रार देण्यासाठी ते या अगोदर देखील पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते, मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही असा देखील त्यांचा या ठिकाणी आरोप आहे. आणि आज कुठेतरी न्याय मिळेल अशी अपेक्षा धरून ते पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात आलेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.